ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त आणि इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे एकदम ट्रेंडिंग आणि न्यू कॉन्सेप्ट वरती होणार. व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुणीही विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे. बट मित्रांनो, आजचे जेवढं काही मटेरियल आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ते तुम्हाला एकदम फ्री मध्ये जे कॅपकट प्रो आणि प्लस जे आपले मटेरियल्स आहेत तर ते डाउनलोड करून घ्या एकदम फ्री मध्ये. तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे. चला आता कुठला वेळ घालवता आपण आजची रोज सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही आपला जे डेमो व्हिडिओ आहे तर ते डेमो व्हिडिओ पाहून घ्या. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि मराठी सॉन्गवरती आपण क्रिएट केलेला आहे. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. तुम्ही आजचा जो व्हिडिओ आहे तर ते थोडं अगोदर डेमो व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. डेमो व्हिडिओ पाहिला असेल तरच तुम्ही इकडे आला असं 100% सांगतो. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुणीही विसरायचं नाही मित्रांनो, कारण सगळेजण व्हिडिओ वॉच करतात बट सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरतात. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून लाईक सबस्क्राईब नक्की करायचं. ओके, आता सिंपल जातचा एडिट करायचा आपला व्हिडिओ तर ती कॅपकटवरती एडिट करायचं आहे. आता सध्या कसं झालं आहे, जर तुमच्याकडे जुनं कॅपकट असेल तर ती कॅपकट आता वर्क करणार नाही. त्यासाठी तुम्हाला नवीन कॅपकट घ्यावं लागणार आहे आणि खूप जण कॅपकट डाउनलोड करायला प्रॉब्लेम येत आहे. तर जर तुमच्याकडे न्यू व्हर्जन कॅपकट अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. ते तुमचं एकदम फ्रीमध्ये जे आपलं कॅपकट आहे तर ते डाउनलोड करून घ्या. आता टेलिग्रामवर जायचं नेमकी कुठं काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आपण टेलिग्रामची जॉईन लिंक दिलेली आहे. ते तुम्ही आपलं टेलिग्राम नक्की जॉईन व्हा, प्लस ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ओके, आता VPNमध्ये आपल्याला लागणार आहे आता आपलं कॅपकटमध्ये आपल्याला लागणार आहे VPN. ओके, आणि मित्रांनो VPNमध्ये प्रॉक्सी VPN यूज करतोय, तर तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं VPN यूज करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या VPNमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम आली तर एक वेळेस नक्की प्रॉक्सी VPN यूज करून बघा, कारण मी पहिल्यापासून प्रॉक्सी VPN यूज करतो, मला आत्तापर्यंत कोणते प्रॉब्लेम VPNमध्ये आलेले नाही. ओके, तर जे माझं VPN आहे तर मी प्रॉक्सी VPN यूज करून घेतो आणि मला VPNमध्ये कुठलीही ॲड येत नाही. काय येत नाही ते माहीत नाही, बट येत नाही. ओके, आपलं जे आपलं जे VPN आहे ते आपण VPN कनेक्ट करून घेतलेलं आहे. तर आता जाऊयात आपण कॅपकटवर. ओके, आणि मित्रांनो, आजचे जेवढं काय आपण व्हिडिओचं मटेरियल आहे तर ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. ओके, त्यातून एकदम फ्रीमध्ये जे आपलं मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्या. ओके, अशा प्रकारे कॅपकटचं काय इंटरफेस बघायला भेटणार आहे. इथं न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. न्यू व्हिडिओवरती क्लिक केलं, एक तुम्हाला मी 16 सेकंदाचा एक मटेरियल व्हिडिओ दिला असेल बीटचा. सिंपल या ठिकाणी हा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. ओके, व्हिडिओ ॲड केला, अशा प्रकारे व्हिडिओ इथं आपल्याला बघायला भेटणार आहे. ओके, तर पहिली स्टेप काय करायची, एकदम एंडिंगला यायचं आहे. एंडिंगला येऊन याची जी एंडिंग आहे कॅपकटची तर ती एंडिंग सगळ्यात पहिल्यांदा कट करायची. ओके, सिंपल आता व्हिडिओवरती यायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओज. ओके, काय होतं ह्यानं सॉन्ग आणि ऑडिओ म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सेपरेट होतं. तर आपण एक्स्ट्रॅक्ट करून घेऊयात. हे बघा, सॉन्ग आणि व्हिडिओ दोन्ही वेगळे झाले. आता आपल्या बीट्स ॲड करायचे. बीट ॲड करण्यासाठी सॉन्गवरती क्लिक करायचे, खाली स्क्रॉल करायचं, ऑप्शन आहे बीटचं ऑप्शनवरती यायचं आहे. आता आपलं बीट कुठं असणार, इथं असणार आहे पहिला बीट. ओके, जिथं आपलं बीटचं नाव आहे हे बघा बीट, ते आपलं बीट असणार. ओके, इथं आहे पहिला बीट, एकदम सुटसुटीत बीट आहेत, काही सुद्धा अवघड नाही. इथं एक बीट आहे, लगेच इथं एक बीट असेल लगेच, हे बघा इथं. ओके, लगेच इथं एक असेल, लगेच इथं एक असेल. ओके, हे झाला. इथं एक आहे बघा, अशा प्रकारे हे थोडं जवळ असणार आहेत. इथं एक आहे सिंपल, इथं एक आहे. आता डायरेक्ट इथं असतील, इथं एक आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे. ओके, हे 3 आपण बीट्स इथं ॲड केले. आता समोरचं एक इथं बीट असणार आहे. ओके, थोडं समोर यायचं आहे, इथं एक बीट असेल. थोडं समोर येऊन इथं एक बीट असेल, लगेच इथं एक असणार आहे. ही बघा, थोडं समोर यायचं आहे, इथं एक बीट आहेत. ओके, तर ऑलमोस्ट आपले सगळे जेवढे काय बीट आहे तर ते आपण एक एक करून बीट्स ॲड करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही सगळे बीट्स ॲड करून घ्या आणि कोणाला काय असेल ते बिंदासली कमेंटमध्ये विचारा. ओके, आपण बीट्स ॲड केले. आता आपला जो व्हिडिओ आहे तो वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे रिप्लेसचं. रिप्लेसच्या ऑप्शनवरती यायचं, तर फोटोजवरती यायचं.
आणि तुम्ही जो कोणता फोटो ॲड करून घेणार असेल तर फोटो ॲड करून घ्या. फोटोला इथे बरोबर रेशोमध्ये ॲडजस्ट करून घ्या. 9:16 रेशो आहे. ओके, इथं आता काय करायचं आहे, आपलं बीट पशी यायचं आहे. इथं स्प्लिटचं ऑप्शन आहे. बीट पशी येऊन फोटो स्प्लिट करायचं. ओके, बीट पशी यायचे मित्रांनो, फोटो स्प्लिट करून घ्यायचा. इतकं एक छोटंसं काम करायचं आहे, बीट टू फोटो स्प्लिट. ओके, बीट टू फोटो स्प्लिट अशा प्रकारे आपण घेऊया स्प्लिट करून. इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. जास्त काय स्प्लिट नाही, थोडेफार स्प्लिट आहेत. आणि आजचा जो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ कोणी स्किप करू नका. तर व्हिडिओ स्किप केला तुम्हाला इफेक्ट आणि ॲनिमेशन बसवायला प्रॉब्लेम येणार आहे समोर. ओके, तर अशा प्रकारे आपण जेवढे काही फोटो स्प्लिट करायचे होते तेवढं आपण फोटो स्प्लिट करून घेतलेले आहेत. तर त्या फोटोमध्ये आपले ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत. ॲनिमेशन ॲड करायसाठी सगळं सांगतो तुम्हाला कुठे काय करायचं आहे. ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन, इफेक्ट सगळं ॲड करायचं. ओके, त्यासाठी आपण आपल्या मेन व्हिडिओवरती जाऊयात. आणि काय हे आता असा मॅन्युअली ॲड म्हणजे आपण ते डायरेक्टली दाखवतो व्हिडिओ इफेक्ट कुठून कसे ॲड करायचे ते आता मी बंद करणार आहे, कारण आपण डायरेक्टली मॅन्युअली तुम्हाला सगळं शिकवणार आहे पुढच्या व्हिडिओपासून. हे बघा अशा प्रकारे म्हणजे इथून स्टार्टिंग करायची. पहिला इथूनच आहे, इथूनच स्टार्टिंग करून सांगणार, इथूनच इफेक्ट ॲड करून दाखवणार आहे. ओके, आता 100% प्रॉब्लेम येईल, ते प्रॉब्लेम सोल्युशनसुद्धा सांगतो. बरं काय करत आपण ही जे आहे जर प्रॉब्लेम सोल्युशन सांगतो तुम्हाला. अशा जर तुम्हाला ऑप्शन काय आलं काय म्हणते ते नेटवर्क इरर, यासाठी बेस्ट ऑप्शन सांगतो. काय करायचं, सिम्पल ही जी कडे आहे ती कॅपकट क्लोज करायचे. विंडो क्लोज केली, कॅपकटवरती लॉंग प्रेस करायचं आहे. इथं एक ॲप इन्फॉर्मेशनवरती जायचं आहे. ॲप इन्फॉर्मेशनवरती आला तिथं फुल स्टॉपचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून फुल स्टॉप करून घ्यायचा. ओके, सिम्पल इथून परत कॅपकट ओपन करून घ्या. तुम्हाला कॅपकटला नेटवर्क इररचा प्रॉब्लेम येणारच नाही. ओके, आता आपण आपल्या मेन व्हिडिओवरती जाऊयात मित्रांनो. अशा प्रकारे सिम्पल काय आपला जो मेन व्हिडिओ आहे तर ते आपण मेन व्हिडिओवरती आहोत. हे बघा अशा प्रकारे सिम्पल. तर थोडं लोड खायला प्रॉब्लेम घेत असते, त्यामुळे काय नाही. आता इथं आलात बघा. आता काय करायचं, सिम्पल हा जो एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती यायचं. इकडे कसं मी डायरेक्टली ॲड केलेले आहेत ते तुम्हाला दाखवते, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं नाही करायचं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डायरेक्टली दाखवणार, ॲड करूनच दाखवणार आहे. ओके, फक्त लास्ट व्हिडिओत काय ॲडजस्ट करा. नेक्स्ट व्हिडिओपासून आपण कंप्लीट व्हिडिओ शिकवणार आहोत. ओके, इथे ट्रेंडिंगवरती यायचं मित्रांनो. एक कार्ड स्ट्रॅक नावाचं एक तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल इनवरती. कार्ड स्ट्रॅक सिम्पल ॲनिमेशन ॲड करायचं आहे. बाकी ॲनिमेशन दिल्यानंतर 2.6 सेकंड ठेवून घ्यायचे, म्हणजे फुलच ऑलमोस्ट. ओके, थोडं समोर यायचं, इथं थोडं समोर म्हणजे छोट्या फोटोपाशी 2 नंबरच्या फोटोपाशी या. ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, ट्रेंडिंगवरती या. एक डिस्टोर्ट राईट नावाचं तुम्हाला एक ॲनिमेशन बघायला भेटणार आहे, डिस्टोर्ट राईट. सिम्पल या ठिकाणी हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, काही ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. या ठिकाणी काय एक ॲनिमेशन सर्च मारायचं आहे, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा. तुम्हाला वरी भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे, मला नाही भेटत त्यामुळे मी सर्च मारून ॲड करून घेतो. हे बघा इथं आहे डिस्टोर्ट लेफ्ट. सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचं. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. याला झूम टू नावाचं एक ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल, झूम टू. सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या. पेंड्युलम 1 नावाचं एक ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. कोणता, पेंड्युलम 1. सिम्पल हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे. आणि कॉम्बोवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगवरती तुम्हाला एक पेंड्युलम 2 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल, पेंड्युलम 2. सिम्पल हा ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करायचा, 1 आणि 2. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, ट्रेंडिंगवरती येऊन परत त्याला पेंड्युलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं. कोणता, पेंड्युलम 1. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी ॲड करायचं, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक डायनॅमिक शेक 2 नावाचं तुम्हाला 3Dवरती इफेक्ट बघायला भेटेल, कॉम्बोवरती डायनॅमिक शेक 2. सिम्पल हा ॲनिमेशन या ठिकाणी या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. 7 सेकंदापाशी यायचं, म्हणजे त्याच्या समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, कॅम मोशनवरती यायचं मित्रांनो. ओके, कॅम मोशनवरती आलात, एक कॅम मोशनवरती तुम्हाला एक ॲनिमेशन बघायला भेटेल. आपण खाली थोडं स्क्रॉल करून बघूयात, इथे आहे का, हे बघा. एक राईट झूम नावाचं तुम्हाला ॲनिमेशन सर्च मारा किंवा इथून ॲड करून घ्या कॅम मोशनवरती. कोणता, राईट झूम. सिम्पल राईट झूम ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो, परत ॲनिमेशनवरती यायचे, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे, कॅम मोशनवरती यायचे. याला लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, लेफ्ट झूम. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, कॅम मोशनवरती यायचं. एक लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. सिम्पल लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी या गाईज, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, ट्रेंडिंगवरती या. ट्रेंडिंगवरती तुम्हाला एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा एक ॲनिमेशन बघायला भेटेल, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. सिम्पल या ठिकाणी या फोटोला ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. याला एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल तुम्हाला. कोणता, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच. सिम्पल या ठिकाणी हा ॲनिमेशन ॲड करायचं. ओके,
याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. कॉम्बोवरती आल्यानंतर एक वेव्ह अँड स्लाईड नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल ट्रेंडिंगवरतीच. वेव्ह अँड स्लाईड सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. आणि काही सगळ्या ॲनिमेशन आहे, सगळ्या ॲनिमेशन लेंथ फुल ठेवायची खालून. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. एक स्लाईड अँड वेव्ह नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. कोणता? स्लाईड अँड वेव्ह. सिम्पल हा ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. ओके, याच्या समोरचे म्हणजे एकदम एंडिंग पशी यायचे, ॲनिमेशनवरती यायचे मित्रांनो. ॲनिमेशनवरती आलात एक काय करायचं, कॉम्बोवरती यायचं. लास्टच्या फोटोला एक स्लीप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. स्लीप अँड स्लाईड 1 सिम्पल हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करून घ्यायचा. ओके, स्लीप अँड स्लाईड 1 सिम्पल लास्टच्या फोटोला ॲड करून घ्यायचा. ओके, तर काय आपलं जेवढे काय ॲनिमेशन आहे तर ते सगळे आपण ॲनिमेशन्स तर ॲड करून घेतलेले आहेत. सगळे ॲनिमेशन्स ॲड केले. आता काय करायचं, स्टार्टिंग पॉईंट पशी यायचं आपल्याला. व्हिडिओ इफेक्ट बघूयात. स्टार्टिंग पॉईंट पशी आलात परत याचा आता व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगवरती यायचं मित्रांनो. ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर की डायमंड झूम नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. डायमंड झूम सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची, म्हणजे जेवढी ती तेवढी ठेवून घ्या, काही सुद्धा अडचण नाही. ओके, आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचं, त्यासाठी परत यायचं व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. एक एज ग्लो नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. एज ग्लो सिम्पल हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ जी आहे एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. ओके, आता समोरचे फोटो कसे 2 नंबरचे फोटो कसे यायचे मित्रांनो. 2 नंबरचे फोटो कसे आलात आता यायचं बॉडी इफेक्टवरती. कोणत्या? बॉडी इफेक्टवरती. बॉडी इफेक्टवरती याला ट्रेंडिंगवरती यायचं आहे. ग्लोईंग डबल्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. ग्लोईंग डबल्स सिम्पल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ग्लोईंग डबल्स. बाकी याची लेंथ एक 3 फोटोवरती ठेवायची आहे. ओके, 3 फोटोवरती तुम्हाला मोबाईलवरती दाखवल्याप्रमाणे. ओके, 4 सेकंदापाशी यायचे मित्रांनो कंप्लीट. 4 सेकंदापाशी थोडा मोठा फोटो आहे. 4 सेकंदापाशी आल्यानंतर यायचे बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. फ्रॅगमेंट क्लोन सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. ओके, फ्रॅगमेंट क्लोन सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करा. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची. ओके, हे समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, बॉडी इफेक्टवरती यायचं. ट्रेंडिंगवरती यायचं. एक ट्रेंडिंगवरती आल्यानंतर एक टोटेम फ्लेम्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. टोटेम फ्लेम्स सिम्पल हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ या 3 फोटोवरती ठेवायची. ओके, 3 फोटोवरती. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, याला कुठलाही इफेक्ट नाही, याला डायनॅमिक शिफ्ट टू ॲनिमेशन्स आहे. ओके, याच्या समोरचे 3 फोटो कसे यायचे मित्रांनो. या फोटोंपाशी आलात परत याचा आता व्हिडिओ इफेक्टवरती. ओके, व्हिडिओ इफेक्टवरती आला तिथे हिट्सवरती यायचं. हिट्सवरती आल्यानंतर एक प्लँक फ्लॅश नावाचं तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल. प्लँक फ्लॅश सिम्पल हा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. इफेक्टची लेंथ त्या 3 फोटोवरती ठेवायची. ॲडजस्टवरती यायचे मित्रांनो. याची स्पीड आहे ती स्पीड कम्प्लीटली 56 ते 60% ठेवून घ्या. 56 ते 60%. ओके, इतकी ठेवून घ्यायची आहे जेणेकरून जरा फास्ट ग्लो कराल. याच्या समोरच्या फोटोपाशी म्हणजेच एक 8 सेकंदापाशी यायचे मित्रांनो. डिप्टो 8 सेकंदापाशी. 8 सेकंदापाशी आल्यानंतर काय करायचं, एक यायचं बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. एक बटरफ्लाय ड्रीम नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. बटरफ्लाय ड्रीम सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. ओके, परत याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो. परत यायचे बॉडी इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचे. एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. फ्रॅगमेंट क्लोन सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरतीच ठेवायची आहे. ओके, याचे समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो. परत याचे बॉडी इफेक्टवरती ग्लोईंग लाईन्सवरती यायचे. ग्लोईंग लाईन्सवरती त्याच्यानंतर एक फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. फ्लेम विंग्स 1 सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी म्हणजे डिप्टो एकदम 12 सेकंदापाशी यायचे. परत याचे बॉडी इफेक्टवरती ग्लोईंग लेन्सवरती यायचे मित्रांनो. एक गॅओमेट्रिक लेन्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. गॅओमेट्रिक लेन्स सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. इफेक्ट त्या फोटोवरती ठेवायचे. ओके, एकदम एंडिंगच्या फोटोपाशी यायचं. परत यायचे बॉडी इफेक्टवरती ग्लोईंग लेन्सवरती यायचं. एक मेकॅनिकल नावाचं तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल. मेकॅनिकल सिम्पल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ जी आहे ते एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची. ओके, म्हणजे ऑलमोस्ट एंडिंगपर्यंत येते, त्याचा काही विषय नाही. आता काय करायचं, परत यायचं 8 सेकंदापाशी. 8 सेकंदापाशी आलात परत यायचं व्हिडिओ इफेक्टवरती मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती याला ट्रेंडिंगवरती यायचं. एक ट्रेंडिंगवरती तुम्हाला ब्लॅक फ्लॅश 2 नावाचं इफेक्ट बघायला भेटेल. ब्लॅक फ्लॅश 2 सिम्पल इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचं. इफेक्टची लेंथ जी आहे ते एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची. ओके, याला ॲडजस्ट वगैरे काय करायची गरज नाही. परत 8 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. परत याचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं. एक शेक नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. शेक. ओके, शेक नावाचं इफेक्ट ॲड करा. शेकचा जी लेंथ आहे, शेकची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके, शेकची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवली. ॲडजस्टवरती क्लिक करा. याची स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्हाला सांगतो मी 5-6% ठेवून घ्या दोघांची पण. ओके, 5-6 10 पण ठेवलं तरी चालणार आहे. ओके, तर गाईज आपले जेवढे काय ऑलमोस्ट इफेक्ट आहे तर सगळे आपण इफेक्ट तर ॲड करून घेतलेले आहे. तर आता काय करायचं,
आता आपण इफेक्ट ॲड केला. आता काय करायचं तुम्हाला सांगतो. बॅकला यायचं, बॅकला चिंत्र करायचं, एक तर फिल्टरवरती यायचा. आपल्याला 3 फिल्टर्स ॲड करायचे. ओके, किती कंप्लीट 3 फिल्टर्स. आणि तिन्ही फिल्टरची लेंथ एकदम व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत वाढलेली असली पाहिजे. ओके, तिन्ही फिल्टरची लेंथ वाढलेली असली पाहिजे. ओके, तुम्हाला सांगतो पहिला फिल्टर आहे HDR कुठे भेटणार आहे? फिल्टरवरती यायचं मित्रांनो. एक तुम्हाला फीचर्डमध्ये तुम्हाला HDR नावाचं फिल्टर बघायला भेटणार आहे फीचर्डमध्ये. बाकी याची लेंथ 80% ठेवून घ्यायची. ओके, दुसरं ॲड करायचं 4K सुद्धा तुम्हाला फीचर्डमध्ये भेटणार आहे तुम्हाला. ओके, बाकी याची सुद्धा लेंथ 80% ठेवून घ्यायची. 4K सुद्धा. ग्लो सुद्धा फिल्टर तुम्हाला फीचरमध्ये भेटणार आहे. बाकी ग्लोची जी लेंथ आहे तुमच्या फोटोनुसार तुम्ही ॲडजस्ट करा. मी 50% ठेवून घेतलेली आहे. ओके, तर आपण तिन्ही फिल्टर ॲड करून घेतले आहेत. जर तुम्हाला आणखीन कोणते करायचे असेल तर तुम्ही फिल्टर्स ॲड करून घेऊ शकता, काय सुद्धा अडचण नाही. ओके, आता काय करायचं? आपलं ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. ओके, ही जो व्हाईट बॉक्स आहे, व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. क्लिक करायच्यानंतर अशा प्रकारे काही एक ट्रान्झॅक्शन ओपन होतील. ओके, ट्रान्झॅक्शन ओपन झाल्यानंतर काय करायचं आहे? थोडं स्क्रॉल करून ते यायचं लाईटवरती आलात. लाईटवरती आल्याच्यानंतर ते ब्लँच किंवा फ्लॅश नावाचं एक फिल्टर्स म्हणतो आहे. ट्रान्झॅक्शन सर्च मारा किंवा हुडकून घ्या. ओके, ब्लँच किंवा फ्लॅश इथं असलं तर बघूयात, नंतर आपण सर्च करून घेऊयात ब्लँच. ओके, ब्लँच चांगला आहे. ओके, ब्लँच फ्लॅशपेक्षा थोडंफार चांगला आहे. ओके, हे बघा इथं आहे. हा ब्लँच ॲड करायचा आहे. बाकी ह्या ब्लँच लेंथ जी आहे ती एकदम एंडिंगपर्यंत म्हणजे 0.1 सेकंड ठेवायची. सिम्पल इथं अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे. हे अप्लाय टू ऑलचं ऑप्शनवरती क्लिक करून आपलं जेवढं काय ट्रान्झॅक्शन आहे तर सगळ्या ट्रान्झॅक्शनला हे जाऊन बसणार आहे एकच ट्रान्झॅक्शन. ओके, ब्लँकचं. ओके, म्हणजे जेणेकरून आपलं आलं म्हणजे काय ते एक ॲड करायची गरज नाही, सगळे ॲटोमॅटिकली ॲड झालेले आहेत. ओके, तर काय आपलं काय जेवढा काय व्हिडिओ आहे तर ते आपण व्हिडिओ अशा प्रकारे खूप मेहनतने आपण रेडी केलेला आहे. बडे मेहनत के साथ रेडी किया आहे. ओके, आणि तुम्हाला पण थोडंफार शिकवलेलं आहे. आता नेक्स्ट आपण तुम्हाला प्रॉपर एडिटिंग शिकवणार आहे. त्यामुळे आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सगळी माहिती देणार आहे. ओके, तर काय आपला व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. आता व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्याच्या आधी काय करायचं आहे? इथे AI USDचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे. ही जी आहे AI अल्ट्रा HD एक्झाम्पल सिम्पली ऑन असेल, याला ऑफ करायचं जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे तो फास्ट इम्पोर्ट होईल. ओके, आणि रेझोल्युशन 10 पिक्सल ठेवायचे. 1080 पिक्सल. फ्रेम रेट 30% ठेवायची. पिट रेट 10 ते 20% ठेवून घ्या. ओके, आणि बरं एक्सपोर्टचं ऑप्शन यावरती क्लिक करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. ओके, तर मित्रांनो आजची व्हिडिओ इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की काढायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केल्यानंतर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही मित्रांनो. ओके, तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा, बनवत राहा. आणि तुम्हाला काही डाऊट शंका आहे ते बिंदास कमेंटमध्ये विचारत जावा, आपण लगेच उत्तर देत असतो. ओके, आणि जर तुम्हाला कोणत्या सॉंगवरती व्हिडिओ एडिट करून घ्यायचा असेल तर बिंदास कमेंटमध्ये सांगा. त्या सॉंगवरती आपण नक्की ट्युटोरियल लवकरच आणतो. ओके, तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जायचं नाही. ओके, तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर.